अरे वा, काय करतेस? काय तयारी आहे? थोडी भूक लागलेली आहे. हो का? भूक लागलेली आहे? मग थांबा, आपण काहीतरी बनवूया. आणि संध्याकाळची 7:30ची वेळ झालेली आहे आणि आता पण पोटभर तर काही खात नाही, मग हलकं फुलकं काहीतरी होऊन जाऊ द्या. त्यासाठी मी एक पर्याय शोधला आहे आणि तो झटपट होणार आहे. आता तर सिलेंडर पण नाही मिळत आहे. हो, मग तर काय करायचं? मग सिलेंडरचे आणि अगदी थोडंसं आपल्याला 5 मिनिटासाठी जर गॅस यूज करायचा असेल तर मग आपण काय करणार? चला करूया काहीतरी. हे बघा मी काय करते. असं हे आहे पातळ पोहे. असं हा, आणि हे आहे नारळाचं पाणी. असं. आता हे नारळाचं पाणी मी ह्या पातळ पोह्यावर थोडं थोडं घालते. अरे वा. ठीक आहे? बस अगदी थोडंसं घालायचंय आणि हे मिक्स करायचंय. असं. याला गॅस बिलकुल नाही लागणार? बिलकुल नाही, म्हणजे अगदी 5 मिनिटं म्हटलं तरी चालेल. अरे वा, चांगला पर्याय आहे हा. हा, भुकेसाठी पण. आणि आता आपली म्हणजे गॅस नाही आहे, खूप प्रॉब्लेम चालू आहेत सगळीकडे. मग काय करायचंय? आणि मुलांनाही जर असं झटपट काहीतरी बनवून द्यायला हवंय आपण. हो ना? हे ओल्या नारळाचं पाणी हो काढून. हो, हे नारळाचं पाणी आहे आणि हे मी पोहे त्यामध्ये मिक्स केलेले आहे. हे चांगला हेल्दी ऑप्शन आहे. हे काय काय आहे? हे बघा, आपल्याला आता दडपे पोहे करायचे आहे. त्यासाठी मी पातळ पोहे घेतलेले आहे, शेंगदाणे घेतले आहे आणि ते अगोदरच तळून ठेवलेले आहे. अरे वा. त्यासाठी बारीक चिरलेला कांदा आहे, ओलं नारळाचा किस आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, हिरवी मिरची आहे, लिंबाचा रस आहे आणि साखर आणि मीठ आता मी त्यामध्ये टाकणार आहे. मग सगळी तयारी तुझी झालेली आहे? हो हो, सगळी तयारी झाली. अगदी झटपट तुम्हाला मिळणार आहे. चला वा. हे बघा, अगदी 5 मिनिटाची फोडणी आहे आणि हे इंडक्शनवर पण तुम्ही करू शकतात. कारण पण माझ्याकडे ती इंडक्शनची कढई नसल्यामुळे मी आता थोडं 5 मिनिटं गॅस चालवत आहे आणि त्यामध्ये घातले आहे मी तेल. हे बघा, तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण घालणार आहोत मोहरी. मोहरी तडतडली की जिरं घालणार आहोत. त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडासा हिंग. त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला ही हिरवी मिरची. फोडणी एकदम कडक द्यायची आहे, तडतडली पाहिजे फोडणी. त्यामध्ये थोडासा कढीपत्ता, गॅस बंद करायचा आहे. गॅस मी बंद केलेला आहे. आता थोडीशी हळद घालणार आहे. हळद आपण घातलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे. त्यामध्ये आता कांदा फक्त हलवून घ्यायचा आहे. कांदा त्यामध्ये थोडा नरम करायचा आहे, बस. कच्चा ठेवायचा. आणि हे ओलं नारळ. ही फोडणी आपली तयार झालेली आहे. हे बघा, फोडणीचा घमघमाट छान आहे. फोडणी आपली तयार झालेली आहे. त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. ही बघा, ही फोडणी आपण यामध्ये घातलेली आहे. घालणार आहोत शेंगदाणे, थोडासा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ घालणार आहोत. हे बघा, हे मीठ घातलेलं आहे. त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी साखर आणि कोथिंबीर. याचं एकच वैशिष्ट्य आहे की हे आपल्याला जे आहे ते हाताने मिक्स करायचे आहे. हातानेच आपण? हो हो, हाताने सगळे एकजीव करायचे. एकजीव करायचे. अरे वा. खूप छान लागतात. यालाच कोकणामध्ये दडपे पोहे म्हणतात.
दडपे पोहे म्हणजे ह्याला 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवायचं आहे. त्याच्या वासानेच भूक वाढली. हो का? अरे वा. आता यावर 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. हे झाकण ठेवणं म्हणजे त्याला दडपे पोहे म्हणतात. अच्छा, हे दडपलं जातात म्हणून हो. त्याला 2 मिनिटासाठी तसे ठेवायचे आपलं म्हणून ती सगळी महाराष्ट्रात- फोडणी आणि नारळाचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये ऑब्झर्व होतं आणि पोहे खूप छान सुंदर लागतात. महाराष्ट्राच्या कोकण भागामध्ये जास्त खाल्ले जातात. हो हो, कोकणातच हे बनवले जातात. किती वेळ झाला? हां, हे बघा 5 मिनिटं झालेले आहे. आता आपण हे उघडूया. हे बघा. अच्छा. आता हे दडपलेले आहे आणि खूप छान लागणार आहे. किती सुंदर, एकदम सुगंध सुटला आहे मस्त. कधी असं वाटतं की हेच पोहे खावेत. घमघमाट सुट. हे बघा, आता मी तुम्हाला प्लेटमध्ये देते. हे बघा, आता मी प्लेटिंग केलेलं आहे आणि त्यामध्ये ओलं नारळ मी घालत आहे. अगोदर आपण घातलेलं आहे आणि वरून पण थोडंसं मी घालत आहे. लिंबाचा रस ऑलरेडी मी टाकलेला आहे आणि ही थोडीशी कोथिंबीर. अरे वा. आता कसं वाटणार आहे तुम्हाला दडपे पोहे? हे मला तुम्ही खाऊन सांगायचे आहे. हे घ्या, हे मी दडपे पोहे रेडी केलेले आहे आणि आता हे तुम्ही खाऊन मला सांगायचे आहे. अरे वा, किती सुंदर झाले आहे. एकदम मस्त, भारी चव आले. ह्या पद्धतीने तुम्ही पण दडपे पोहे करून बघा. तो छोटीशी भूक असेल किंवा काही मुलांना हवं असेल दुपारच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस तर हे जरूर करून द्या. आणि आता सिलेंडरचा फारच प्रॉब्लेम चाललेला आहे आणि आम्ही रात्रीचं खूप जेवत नाही म्हणून आम्ही हे दडपे पोहे आज केले आहे. तुम्हाला कसे वाटले आमचे दडपे पोहे हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद. असेच नवीन नवीन डिश आपण नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. कारण आम्ही इकडे तामिळनाडूमध्ये असल्यामुळे आम्ही सहसा जास्त पोहे बनवत नाही. आता उद्या आमच्याकडे इडली बनणार आहे. अरे वा. त्याची पण दाखवू आपण. हो हो, त्याची पण रेसिपी मी भरपूर दाखवणार आहे तुम्हाला. आता आपल्याला कमीत कमी गॅस लागणारे पदार्थ. हो, कमीत कमी गॅस लागणारे पदार्थ सगळ्यांनी शोधायचे आणि बनवायचे. अरे वा. ते पोटभर पण असतील आणि पौष्टिक पण असतील. खूप चांगला पर्याय. सगळ्यांनी असं करून बघा आणि खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला, नमस्कार.